एका समुद्रामध्ये 10 शार्क मासे आहेत. बघा इथे काय लिहिलंय, एका समुद्रात 10 शार्क मासे आहेत आणि हे शार्क माशांचे चित्र आपल्याला इथे दिले. आपण हे दिलेले शार्क मासे इथे मोजून सुद्धा बघूया. म्हणजेच हा पहिला आहे, हा दुसरा, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बरोबर 10 शार्क मासे दिलेले आहेत. आणि इथे लिहिलेलं आहे यापैकी 2 शार्क मासे दूर पोहत गेले. तर तिथे किती शार्क मासे शिल्लक राहिले. तर आपण इथे पहिले लिहून घेऊया की एका समुद्रामध्ये किती शार्क मासे होते. पहिले तर होते 10. बरोबर. आणि यापैकी आपण वेगळ्या रंगामध्ये लिहूया की यापैकी 2 शार्क मासे जे आहेत ते लांब पोहत गेले. म्हणून आपण 10 वजा 2 हे करूया. आता 10 वजा 2 म्हणजे काय. तर समजा हे बघा, हे आपल्याकडे 10 शार्क मासे आहेत आणि हे शेवटचे जे 2 आहेत हे दोघे जण कुठेतरी समजा लांब पोहत गेले. तर म्हणून मी याच्यावरती काट मारली. आणि राहिले किती. तर आपण राहिलेले हे शार्क मासे मोजूया की समजा हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा आहे, हा 7वा आहे आणि 8. म्हणजे 10 मधून 2 शार्क मासे गेले किंवा 10तून 2 गेले तर किती राहतात. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 8.